हाय, हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आपल्या तसं बघायला गेलं तर काजू खूप सारे आहेत, पण त्याच्यातच गावठी काजूसुद्धा आहेत. तर त्या काही लागलेत की नाही ते पण बघायला आम्ही आली आहे. तर बघा पाठी पण केवढी मोठी काजू आहे बघा. ही खूप जुनी काजू आहे आणि गावठी काजू आहे. आणि आता इकडे आपण तशा बघायला गेलं तर मिक्स काजू आहेत. अर्ध्या वेंगुर्ला काजू आहेत, अर्ध्या गावठी काजू आहेत. तर त्या लागलेत की नाही बघायला आली आहे. कारण की हा जरा एका साईडला पडतो पट्टा, म्हणजे एकच जमीन आहे, पण डोंगर 2 असल्यामुळे ना ह्या डोंगरावरती वेगळ्या काजू आहेत, तिकडे वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे मी आज बघायला आले की झाल्यात की नाही, लागल्यात की नाही, जून झाल्यात की नाही. तर बऱ्यापैकी लागलेले तरी दिसतायत. जून पण कुठे-कुठे झालेली बी आहे. तर तुम्हाला गावठी काजू दाखवते. एकदम छोटे आहेत आणि तसं बघायला गेलं तर गावठी काजूमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत. पण त्यातली ही एक आहे आमच्याकडे. दिसायला पण छोटी आहे. सुकल्यावरती छोटीशी बी होते. त्याच्यामुळे हिच्या अजून कोवळ्या झाले नाहीत तयार, पण बऱ्यापैकी लागलेल्या आहेत. सो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर ही बघा, ही काजू आहे. तर हिच्यावरती बिया आहे, तुम्हाला दाखवते. अशा बऱ्याच इकडे पण काजू आहेत, 7 नंबर वगैरे. 7 नंबरच्या पण ज्या काजू आहेत ना, एकदम ठसठशीत आहेत, मजबूत अशा जाडसर आहेत. तर खूप मस्त आहेत काजू, त्या पण बघायला मिळतील तुम्हाला. काही जून झाल्या आहेत, काही जून झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे. पण त्या पण तुम्हाला दाखवते मी. आणि इकडे गावठी काजू आहेत, त्या पण तुम्हाला दाखवते. तर चला. तर हे बघा, ही बघा केवढी छोटीशी बी आहे बघा. आणि अशा जाताना सगळीकडे वरती वगैरे लागले आहेत काजू आणि नुकत्याच मोहरमधून पण बाहेर येत आहेत. ह्या बघा केवढ्या छोट्या आहेत बघा. तर ह्या गावठी काजू आहेत, पण लागल्या आहेत. सो ही आपण घरी भाजी वगैरे करायला ह्या होतात आपल्याला. ओल्याच असतो तेव्हाच आपण जास्ती काढतो. ह्या बघा इकडे पण आहे. ह्या बघा, ह्या गावठी काजू आहेत. दिसायला छोट्या आहेत त्या. हां बघा, आता लागतायत पण मस्त लागतात. छान लागतात. गावठी काजू कशा आहे माहिती आहे का, त्यांना फवारणी वगैरे काही करावी नाही लागत. त्याच्यामुळे जो काही मोहर येतो ना त्याच्यातूनच मस्त काजू लागतात. आणि भरगतचं पण काजू लागतात. ह्या बघा, आता छोट्या छोट्या आहेत एकदम. तर ह्या बघा इकडे पण आहे, वरती पण आहेत बघा. अजून झालं नाहीत, अजून टाईम आहे ना तयार व्हायला. तर ह्या पण होतीलच लवकरच तयार. आणि आपली जी मोठी काजू आहे ना, ती ही बघा केवढी मोठी आहे बघा. बुंदा बघा केवढा आहे. आणि ही आपली मोठी काजू आहे, ही पण लागते. पण ह्याच्या आपण ओल्या बिया नाही काढायला मिळत, कारण की आता एवढी मोठी आहे तर वरती आपण चढत वगैरे नाही. बोंड वगैरे खाकटी तयार होतात, तर ती पडतात वगैरे खाली, मग आपण तीच जमवतो, पात्र्यामध्ये पडतात ती. पण ओल्या काजू नाही मिळत जास्ती, कारण की खूप उंच आहे त्याच्यामुळे. आणि खूप जुनाट आहे, तुम्ही बघू शकता केवढी काजू आहे बघा. तर ही पण एक गावठीच काजू आहे, मस्त मोठी आहे बघा केवढी. सो चला, दुसरं पण तुम्हाला तिकडे पण आहेत आपल्या वेंगुर्ला काजू, त्या पण दाखवते. ह्या बघा, ही बघा मस्त अशी. आता जून परफेक्ट अजून जून नाही झाल्या, पण एक 8 दिवस गेले की अजून चांगली जून होईल. तर ही पण आपली वेंगुर्ला 7 नंबरच काजू आहे. त्या बघा अर्ध्या आपल्या तिकडे काजू आहेत समोर. हां बघा, तो वेगळा डोंगर आहे, हा वेगळा डोंगर आहे. आणि मध्ये थोडं असं गॅप आहे, त्याच्यातून पाणी वगैरे जातं पावसाचं वगैरे. थोडक्यात काय परा आहे. तर हा तिकडच्या वेगळ्या काजू आहेत आणि इकडच्या वेगळ्या काजू आहेत. सो मी इकडे आली नव्हती, त्याच्यामुळे म्हणून म्हटलं चला ही जाते, बघून येते. ह्या बघा इकडे पण मस्त झालेल्या आहेत काजू आपल्या. अजून नाही अजून झालेल्या आहेत, कारण की कलर तेवढा अजून उजळला नाही, अजून लालसर आहेत, पण मस्त लागल्या आहेत. हे बघा, ही बघा केवढी काजू आहे, मोठी आहे मस्तपैकी. तर 250 रुपये दर आहे आता बाजारामध्ये. आणि मस्त झाल्यात. हे बघा वरती पण आहेत, या इकडे पण आहेत. सो छान लागले काजू, म्हणजे पातळच अशी लागली, घट्ट काही अशी लागलेली नाही, म्हणजे खूप अशा काजू लागलेल्या नाही आहेत, पण मस्त लागले काजू. सो ह्यांच्यावर काय फवारणी वगैरे नाही केलेली आहे, पण छान लागल्यात काजू बघा. वरती आणि खाली पण जर बघितलात ना तर खूप मस्त लागल्यात काजू. अजून आपल्याकडे आहेत इकडे काजू, ह्या पण आहेत ना, ह्या पण गावठी आहेत. हा बघा गावठी काजू आहेत ह्या पण. इकडे बघूया आपण. आता ह्या मोहरमधून बघा कशा बाहेर येतात. त्याच्यामुळे ह्यावेळेस ना काजू आपल्या फार उशिरापर्यंत आहेत. ह्या बघा, ह्या आता ज्या लागल्यात ना ते 1 महिन्याभरात होतील चांगल्या तयार. इकडे पण मस्त एक काजू आहेत बघा, मस्त जाडसर अशा. तर या बघा हिच्यावरती पण आहेत काजू मस्तपैकी. अजून जून नाही झाल्यात, पण कोवळ्याच आहेत. पण साईज बघा केवढी मोठी आहे मस्तपैकी. साईज मस्त आहे याची काजूची. एवढी काही जास्ती लागली नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी आहे. पण काजूची साईज बघा केवढी मोठी आहे. ह्या बघा केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत. सो मस्त आहे, ही एकदम तयार आहे प्रॉपर. हे बघा, ही बघा, ही मधली जी आहे ना ती एकदम प्रॉपर तयार आहे काजू.
सो मस्त लागले आहेत. ही पण इकडे आहे एक. तर अशा आपल्याला तिकडे पण जायचं आहे, त्या पट्ट्यामध्ये पण फिरायला. सो एक फेरफटकाच आपला एक होणार आहे आजचा, कारण की मी इकडे आले नव्हते बरेच दिवस, त्याच्यामुळे म्हटलं चला जाऊया संध्याकाळचं जरा फेरफटका मारूया. ऊन पण फार कमी आहे, तर आपल्याला त्या डोंगरा पलीकडे पण जायचं आहे. तर इकडच्या काजू आहेत बऱ्यापैकी लागल्या आहेत, काढायला पण होतील. सो बघू, अजून टाईम आहे, कारण की अजून तेवढ्या प्रॉपर एकदम झाल्या नाही आहेत त्याच्यामुळे. तर चला जाऊया. आता आपण ना होतो तिकडे, म्हणजे तिकडे एकदम वरती होतो, आणि आता आपल्याला इकडे जायचं. इकडे पण बघूया काजू कशा लागल्यात की नाही. मोहर तर आला होता बऱ्यापैकी, पण काजू लागल्यात की नाही बघूया. बघा किती मस्त वाटते ना, जमीन एकदम साफ. पण पाऊस आला की मग तेवढंच फुटतं सगळं रान, आणि तेवढंच मग तयार होतं. आणि मग आपण नंतर मग भाजवणीसाठी परत जमीन साफ करतो, भारे बांधावे यासाठी. तर बघू शकता जमीन किती छान साफ वाटते. तर हा एक छानपैकी एक मस्त उपाय आहे की आपण जे काही, त्यामुळे काय होतं की आपली जमीन पण साफ राहते, शेतीला पण आपल्याला सगळे भारे वगैरे मिळतात. तर अशी जमीन मस्त वेगळी बघा किती मस्त वाटते, एकदम साफ. तर चला बघूया लागल्यात की नाही. पातेरी खूप पडली खाली. ह्या बघा लागल्यात, इकडे पण दिसतात आता काजू. ह्या बघा, ह्या बघा लागल्यात कुठे कुठे. आता ही पण 7 नंबरच आपली काजू आहे, छान मोठी होते. तरी पण आता लागलेली दिसते बघा. वरती वगैरे आहेत काजू. तो एकदम चढ आहे, चढावं लागतं एकदम वरती. चला बघूया वरती जाऊन. आता ही लागते, ही पण काजू लागते आपली. तर लागल्यात आपल्या काजू. ह्या बघा मस्तपैकी घडाने लागल्यात. हा बघा किती आहेत बघा, दिसतात इकडे काजू मस्तपैकी. आता हे बघा खाकटी पण होत आहेत हळूहळू. हे बघा याच्या आतमध्ये खाकटे आहे बघा. बी पण मस्त, ही ना बी खूप भारी आहे. म्हणजे 4 नंबर जी काजू आहे ना, तिची बी मस्त होते बघा, एकदम ठसठशीत बघायला पण मस्तपैकी. सो ना आता लागतात आपल्या काजू हळूहळू. हे बघा आम्ही जेव्हा ह्याला आलो होतो ना भारे वगैरे बांधायला, तेव्हा नुकताच म्हणजे मोहर आला होता, पण आता काजू दिसायला लागतात चांगल्या इकडच्या पण. मग मी इकडून दाखवते तुम्हाला. ह्या बघा, हे आता असे एकदम प्रॉपर तयार झालेले आहेत काजू मस्तपैकी. आणि हे बघा खाकटी पण आहेत. हे बघा मस्त झाल्यात काजू तयार. इकडे खाली पण आहेत, चला दाखवते तुम्हाला. ही काजू आहे ना आपली दरवर्षी खूप चांगली लागते. म्हणजे जरी कमी लागली ना तरी काजू एकदम मजबूत आहे त्याची. ह्या बघा आता एक खाकटी व्हायच्या ह्याच्यामध्ये चांगले झालेत काजू. आपण थोड्या दिवसांनी आपण काढू. मस्त झाल्यात एकदम तयार. सो चला आता आपण इथे थांबणार आहोत. आणि इकडे पण आपल्या काजू आहेत. ह्या बघा, ह्या काजू वेगळ्या आहेत इकडे, प्लस मध्ये रस्ता आहे, प्लस इकडे आहेत, प्लस तिकडे पण आहेत. तर अशा सगळ्या आपल्या काजू आपण लावलेल्या आहेत. ह्या पण लागलेल्या आहेत आपल्या. ह्या 7 नंबर 4 नंबर मिक्स आहेत. आणि इकडे ज्या आहेत ना त्या पण मिक्सच आहेत सगळ्या काजू, गावठी वगैरे मिक्स आहेत. तर अशा आपल्या सगळ्या काजू आहेत. आणि प्लस तिकडे पण जे डोंगर वगैरे दिसते ना, तिकडे पण बऱ्याच जणांनी काजू लावलेले आहेत. तर चला आता इथे थांबते. सो असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला बाय बाय.